मनशक्ती केंद्रामध्ये ना तुम्हाला गजानन केळकर नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांचा जावई आहे सुहास गुधाटे. अत्यंत बोगस प्रकरण आहे. त्याची बहीण स्वाती गुधाटे आणि त्यांचे आईवडील मिस्टर मिसेस गुधाटे हे पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी करायची कंपन्यांमध्ये, म्हणजे वडील तिचे. आणि 1991मध्ये जेव्हा मी जीवनदान केलं ना मनशक्ती केंद्रामध्ये, म्हणजे कसे फ्रॉड चालतात मनशक्तीमध्ये, त्याचं एक उदाहरण किती जबरदस्त उदाहरण आहे. तर मला पहिले आश्रमाने काय सांगितलं की तुम्ही प्रिंटिंग शिकून घ्या. तर म्हटलं आता आपल्याला जीवनदान केलं, आपल्याला जे सांगितलं ते करायचं. म्हणून मी औरंगाबादच्या बर्वे प्रिंटिंग प्रेस होता चिकलठाणा, शिकून घेतलं प्रिंटिंग. इंजिनियर आहे, माझा स्वतःचा व्यवसाय आहे. ते सगळं घरदार प्रॉपर्टी सगळं सोडून मी तिथे प्रिंटिंग करून शिकायला गेलो. गेल्यानंतर मला पहिल्याच दिवशी सांगितलं की ₹3 लाख तुम्ही द्या, किंवा नसतील पैसे तर कर्ज घ्या, पण प्रिंटिंग मशीन आपल्याला टाकायची नवीन ऑफसेट. मी नाही म्हटलं मी जीवनदान करून त्यागासाठी आलेलो आहे. तत्त्वज्ञान पटलेलं आहे मला ते फार शॉकिंग वाटलं. आणि त्यामुळे मला कोणत्या फॅसिलिटीज मिळाल्या नाहीत, कारण पैसे दिल्याशिवाय तिथे मिळतच नाही. कारण ती मुळात कॉलनी आहे, तो आश्रम नाहीच आहे. फार गोरख धंदा तिथे चालतो आतल्या आत. सरकारला पण त्यांनी लुटलं आहे, समाजालाही लुटलं आहे. तो फार मोठा विषय आहे. आणि ते कसे फ्रॉड करतात पद्धतशीरपणे, तो एक वेगळा विषय आहे, फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. तर हे गुधाटे जे आहे ना, अत्यंत थिल्लर माणूस, म्हणजे सिनियर गुधाटे, म्हणजे एक लोचट माणूस असतो ना, लोचट आणि चमचेगिरी करणार आहे, इकडं बोलणार, हसणार केला. तर हे आले आपली फॅमिली घेऊन. हा सुहास आणि त्याची मुलगी बहीण लहान होते तेव्हा. हे नेत्या शिक्षणमध्ये योजनेमध्ये यांना घेतलं स्वामीजी. आणि हे दोघं, आणि अंडर हँड डील, म्हणजे मनशक्तीमध्ये सगळे डील अंडर हँड. कोणी किनोला पैसे दिले, कोणी सोनं दिलं, कोणी जागा घेतली, कोणाचे काय केले, हे कधीच कोणाला काही कळत नाही. मला आश्रमाने माझ्याकडून लेखी सगळं घेतलं, मला एकही पत्र दिलं नाही. मी एकच जीवनदानी माणूस आहे ज्यांनी आश्रमाचे व्यवहार नाही केला. म्हणून स्वामीजींनी जाताना शेवटच्या वेळेला सगळ्यांना सगळं दिलं आणि मला शक्ती दिली आणि माझं कौतुक केलं की तुम्ही आश्रमाशी कोणतं डील केलं नाही म्हणून. तर काय सिक्रेट आहे ह्याचं, हे तुम्हाला मी नंतर येईलच पुढे, ठीक आहे. तर ह्या सुहास गुधाटे, मग त्यांनी प्रिंटिंग मशीन टाकली वगैरे. आता माझं सुहास गुधाटेला ओपन चॅलेंज आहे. सुहास, तुम्ही प्रिंटिंग मशीन टाकलं, भरपूर पैसा छापला, धंदा छापला, पुढे तू केळकरांच्या मुलीशी लग्न केलं, तू जावई झाला, आता ते तिथल्या प्रॉपर्टीचा मालक आहे तू. कारण मनशक्ती केंद्र ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे गजानन केळकरांची, नाही का, ते स्वतः सांगतात तशी, नाही का. मग सुहास, मला तू सांग की तुझ्या वडिलांनी किती पैसे टाकले. तुम्ही डील केलं ना, तुम्ही म्हणता ना स्वतःला जीवनदान केलं. तुम्ही जीवनदान म्हणजे काय, तुम्ही पैसे दिले, तुम्हाला 2 रूम मिळाल्या, तुम्ही धंदा केला, पैसे कमवले तुम्ही, ह्याच्यात तुम्ही जीवनदान केलं आणि त्याग केला म्हणजे काय. हे तू आत्ता जे फोटो काढतो गेले 15-20 वर्ष, शेतकऱ्यांना दान केलं, कोविडमध्ये केलं, हे आश्रमाचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, ट्रस्टचे पैसे आहेत. तू स्वतः काय त्याग केला. तू काही नोकरी केली, तू काही व्यवसाय केला, तुझ्या बापाने जे पैसे आश्रमाला दिले त्याच्याबद्दल खोल्या मिळवल्या तिथे, त्याच्या बदल्यात तुला खायला प्यायला मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, आराम मिळाला. तू काही आमच्यासारखे खड्डे खोदलेले नाही आहेस, दिवस रात्र पाईपलाईनची कामं नाही केली, संडास टॉयलेट साफ नाही केलेले. तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली कारण तुम्ही पैसे दिले. तुम्हाला व्हाईट कॉलर जॉब, ब्लू कॉलर जॉब मिळाला, नोट्स काढणं, देशपांडेच्या हाताखाली स्वाती गुधाटे काम करणार, तुला मग शाळा, मग कॉलेज तुमचं चालणार, मग तुम्हाला नेतृत्व शिक्षण मिळणार. का रे बाबा, कारण तुमच्या बापाने पैसे दिलेले आहेत. किती पैसे दिले गुधाटे, सुहास. आता ढोंगीपणा बंद करा, कारण खोटं बोलण्याचे परिणाम, भीषण परिणाम होतात की नाही. आज न उद्या तिथले पण राहत नाहीत, आपल्या पेशींना रोग होतो. आता 30 वर्ष होऊन गेली, आता जवळजवळ तू 50शीत आलेला आहेस, 50-52 झालेला आहेस तू. मग आता खरं बोलायला पाहिजे, कारण तुम्ही जाऊन बाहेर डोनेशन देता, फोटो छापता, नाना पाटेकर निडर भेटतात, त्यांच्या नावाचा वापर करून गुन्हेगारी करता. हा तर मोठा धंदा आहे तुमचा. पण मला तुझा धंदा असं सांगायचा आहे की तुझ्या बापाने, अत्यंत हरामखोर माणूस हा गुधाटे, लावालाव्या करणं, लोचडगिरी करणं, देशपांडे केळकर यांच्यामध्ये लावालाव्या करणं, हा हलकड माणूस. मग सुहासची आई अत्यंत प्रेमळ, ती माझी खूप चांगली बघायची, गुधाटे पण माझी चांगला बघायची. पण लावालाव्या करणं आश्रमात, हे ना लोकांना तत्त्वज्ञान सांगतात, मत्सर करू नका, असं करू नका. ह्यांचे जे आतले धंदे आहेत. बरं तिथे कानपिळे नावाचे गृहस्थ प्रिंटर जे अजूनही आहेत, ते प्रिंटिंग बघायच्या अगोदर त्यांचा अधिकार होता त्या प्रिंटिंगच्यावर. बरं ह्या प्रिंटिंगचं पण एक वेगळं युनिट आहे, राजम टायपोग्राफी युनिट. बरं ह्यांच्या आतल्यात ना व्यवहार आहेत. हा ट्रस्ट, ह्या ट्रस्ट 3 ट्रस्ट आहेत. एक न्यू आश्रम ट्रस्ट आहे, एक हेल्थ ट्रस्ट आहे, आणि चौथा त्याने नंतर काढला आहे. बरं राजम टायपोग्राफी
च्या नावाने टॅक्स वाचवायचा, महिन्याला पैसे द्यायचे आणि छपाई करायची, विक्री तिसऱ्यानेच करायची मनशक्ती अंकाची. असं सगळं ते धंदा आहे सगळा तो. ते मॉड्यूल आहे. तर खरं त्या कानपिळे आणण्यात कानपिळे माझ्याकडे खूप रडायचे. कानपिळेंना आत्ता विचारा तुम्ही. कानपिळेची आता मुलगी मोठी झाली, लग्न बिग्न झालं वगैरे, आता कानपिळे रिटायर झाले असतील, मस्त हयात असतील की नाही मला माहीत नाही. आत्ता लेटेस्ट त्यांचे फोटो पाहिले होते मी. पण एका कष्टाळू साधकाला जीवनदान केलेलं आहे. स्वामीजींच्या बरोबर लिखाण करायचा माणूस कानपिळे, तासन तास लिखाण करायचे हाताला घट्टे पडेपर्यंत. इतका त्याग केलेले लोक, उपाशीपोटी राहिलेले लोक, यांना बर्बाद करून, यांचे हक्क हिसकावून घेऊन केवळ पैशासाठी त्या गुधाटेला प्रिंटिंग प्रेसचं ऑप्शन टाकलं आणि त्यांनी पैसे छापले चांगले. गुधाटेला माझं म्हणणं असं आहे की तुझ्या बापामुळे कानपिळेवर अन्याय झाला की नाही झाला, त्यांचा अधिकार तुम्ही हिसकावून घेतला की नाही. नंबर 2, तुम्ही किती पैसे दिले आश्रमाला, म्हणजे ट्रस्टला, त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय मिळालं. तू आश्रमात जीवनदान केलं म्हणजे काय, तू त्याग केला म्हणजे काय, तू काय स्वतः कमवलं आणि काय आश्रमाला दिलं का. बरं, केळकरांचा तू जावाई कसा काय झाला, मग जावायच्या बद्दल तुला हुंडा मिळाला का, किती पैसे मिळाले, केळकरांनी काही प्रॉपर्टी दिली का. अरे बाबा, तुम्ही लोकांना सांगता ना तत्त्वज्ञान, त्याग, निस्वार्थ, संकल्प, श्रमानंद, धनानंद सांगता ना. मग आता स्वतःबद्दल पहिले माहिती सांगा ना. हां, तुम्ही तर मला आर्थिक गुन्हेगार ठरवलं. मी तर 500 रुपये घेऊन आलो होतो. 4 वर्ष काम केलं, बाहेर पडलो तर 500 रुपये होते. 4 वर्षामध्ये बँक अकाउंट पण नव्हतं तिथे. मी तर लाखो रुपये कमवले ना. तर मला सांगा, सुहासराव गुधाटे काय धंदे केले आपण, काय त्याग केला, ह्याची उत्तर द्या. हां, चला. केळकर बिळकर तुम्हाला कोणी वाचवणार नाही, कोणी राजकीय लोक वाचवणार नाही, कोर्टही वाचवणार नाही. तुमची सगळी फाईल बाहेर येणार आहे आणि लोक जाणार आहेत. ठीक आहे.